सगळे मला खूप पैसे आहे खूप खूप पैसे म्हणतो कोण बी तर नमस्कार, मी अलंकार कुडतरकर स्वागत करतो तुमचं सगळ्यांचं आपल्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण आज जाणार आहोत मालवणला. तर आपण ठाण्यावरून आज कोकण कन्या पकडली आहे. कोकण कन्या पकडून आपण चाललो आहोत आता मालवण. तर आपलं स्टेशन आहे तर कुडाळला उतरून आपला पुढचा प्रवास आपण स्टार्ट करणार आहे. तर भेटूया, आपण बघूया पुढे काय काय होणार आहे, तुम्हाला सांगतच जाईल मी. कसं वाटतंय तुम्हाला हा प्रवास करून? प्रोग्राम झाला काय तुमचा? सकाळ लाजला अलंकार तो माणूस गातो तो आपलं काही दिल नाही लागायला पाहिजे. झोपले टीम कुठे गेली? मैताचं सामान बॉडी पकडे. परत रिपीट. इंग्रजाच्या काळाचं मार्केट आहे बघा. किती वाकडा करा, काही करा, काही बघा. बघायला पाहिजे बघायचं गेले तर बहुत आहे. किती वाकडा करा, काही करा, काही वाकडे होत नाही इथे. मी पण माझी काही वाकडे करू शकतो. तर आता येत आहे कुडाळ स्टेशन. आता उतरायची तयारी चालू आहे. उतरूया, स्टेशनला उतरूया आणि तिकडचा पुढचा प्रवास आपण करूया. जायचं तर आहे आपल्या मित्राच्या गावी, अमितच्या गावी जायचं आहे सर्जेकोटला जायचं आहे. तिथे स्टे करायचं आहे. मग तिथून मग सगळं जे काही करायचं आहे, फिरायचं आहे सगळं, ते आपण तिथूनच पुढे करायचं आहे. अरे अरे तर आलो आता कुडाळ स्टेशनच्या बाहेर. तर आपल्याला जायचं आहे आता कुडाळ बस स्टॉपला जायची स्टेशनची एक बस आहे, पण ती शक्यतो आमची गाडी थोडी लेट झाली त्याच्यामुळे चुकली. आता प्रायव्हेट रिक्षा करून जावे लागेल. 3 रिक्षामध्ये एका रिक्षाचा भाडा आहे 100 रुपये कुडाळ बस डेपोपर्यंत. मग तिथून जायचं आहे पुढे मालवण. चला मग. आपल्याला रिक्षा भेटली आहे. आता आपण जात आहोत कुडाळ बस स्टँडला. फायनली आम्ही येऊन पोचलो आहोत आता इथे कुडाळ बस स्टँडला. बघू शकता इकडची आता गर्दी. आता सीझन आहे तर लोक येतात बरेचसे इथे फिरण्यासाठी. कोकण फिरण्यासाठी बरेच जण येतात. तर आपल्याला जायचं सर्जेकोटला. तर आपण कुडाळवरून मालवणला जाणारी एक बस पकडली आहे. आता बसमध्ये सीट भेटली आहे मस्तपैकी. लवकरात लवकर जाऊन सीट अडवली आहे. आता जायचं इथून मालवणला पुढे मग थोडासा थांबून नाश्ता करून मग आपल्याला पुन्हा एक ऑटो करून मग सर्जेकोटला जायचं आहे.
आपण येऊन पोचलो आहोत मालवण बस स्थानक. मालवण बस स्थानकला आलो आहोत. आता इथून चाललो आहोत थोडासा त्या समोर दिसणाऱ्या हॉटेलमध्ये अनमोल. थोडा नाश्ता करू तिथून नाश्ता करून मग पुढचं थोडंसं चालायचं आहे. मग तिथून ऑटो पकडून सर्जेकोट बंदर जे मित्राचं गाव आहे अमितचं, तिथे आपल्याला स्टे करायचं. तर नाश्त्याला सुरुवात केली. सगळ्यांनी मिसळ मागवली होती, मिसळ पाव. जास्त असं खोबऱ्याचं प्रमाण जास्त आहे मुंबईची मिसळ आणि इकडच्या मिसळमध्ये थोडंसं बराचसा फरक आहे. तुम्हाला पावामध्ये तर फरक दिसतच असेल. कसं वाटतंय तुम्हाला? आता बघू जरा पहिला घास खाऊ. वडा गरम आहे. नांदेड कसं वाटणार? भूक लागली आहे. मस्त आहे. गरम आहे. गरम आहे मोरे. क्रिएटर. तर आता जात आहोत मालवण बाजारपेठमधून. फिरता 10 मिनटं लागतील चालत ऑटो स्टँडपर्यंत त्या जायला. मग तिथून ऑटो पकडून पुढचा प्रवास करायचा आहे. तर फायनली आपण पोचलो आहोत सर्जेकोटला जिथे आमचा स्टे आहे दुर्वांकूर होमस्टेमध्ये. तिथे आम्ही आता राहणार आहोत. इथून लगेच राहून लगेच फ्रेश होऊन आम्हाला निघायचं आहे. लगेच आम्हाला स्पोर्ट्स करायचे आहेत. आजच्या दिवसात सगळे स्पोर्ट्स करायचे आहेत, जेवढं काही करायचं आहे ते. तर आम्ही थोड्या वेळातच फ्रेश होऊन निघतो आहे स्पोर्ट्स करायला. तर सगळे आता जमले आहे तिथे, फ्रेश होऊन झालेलं आहे सगळं. आता तयारी करायची आहे फक्त वॉटर स्पोर्ट्स करायची. तर ऑटोची वाट बघतो आहे. ऑटो आली की जायचं मालवण बीचला. मग तिथे बघायचं की कसं काय रेट आहे वॉटर स्पोर्ट्सचे. मग तसं आपण पुढे डिसाईड करायचं आहे काय करायचं आहे आपल्याला. तर फायनली येऊन पोचलो आहे आता मालवण बीचला. बघू शकता तुम्ही मालवण बीच. तर इथे आपण बुक केलं आहे. आपल्याला सगळं जो ट्रेनचा पॅकेज आहे तो काहीतरी 1000 रुपयाला पडला आहे पर हेड 1000 रुपयामध्ये आपल्याला पॅरास्लिंग आहे, स्कूबा आणि बंपर राईड आणि जेट नांगरा सगळं घोडा लावतो का पॅकेज. आणि गावातलाच स्थानिक असल्यामुळे इकडचं मित्र स्थानिक असल्यामुळे थोडं स्वस्त पडलं आहे, नाही तर इतर वेळी सगळ्यांना महाग पडतं. तर आता आम्ही पहिल्यांदा चाललो आहे स्कूबा करायला पहिल्यांदा चाललो आहे. तर तुम्हाला अशी एक बोट आहे तर तुम्हाला घेऊन जाते दुसरं त्यांचा पॉईंट आहे तिकडे स्कूबाचा. मग तिथपर्यंत आपल्याला घेऊन जाते. मग तिथे आपण स्कूबा करायचा. मग तिथून पुन्हा आपल्याला एक बोट घेऊन आपल्याला मग पॅरासेलिंग करायचं आहे. पॅरासेलिंगला मग त्या दुसऱ्या एका बोटमध्ये घेऊन जाणार. मग तिथे आपलं पॅरासेलिंग होणार. आता आपण बघूया आपलं स्कूबा आणि कसं केलं आहे ते. स्कूबा करण्यासाठी त्यांचा जो पॉईंट आहे तो सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळच आहे. तर तुम्हाला तो समोर दिसत असेल तो सिंधुदुर्ग किल्लाच आहे.
स्कूबा झाल्यावरती लगेचच पॅरासेलिंग केलं आम्ही. पॅरासेलिंग करताना जर तुम्हाला या पाण्यामध्ये डीप करायचं असेल, डीप म्हणजे तुम्हाला ह्याच्या पाण्यामध्ये बुडवलं जातं, तर त्याचे 200 रुपये चार्जेस एक्स्ट्रा आहेत. तर ते आम्ही घेतलं होतं, तो प्लॅन आम्ही सिलेक्ट केला होता. मजा आली. तो मोबाईल घेऊन जाणं टाळा या ठिकाणी. ते शूटिंग बिटिंग करण्याचे नाही होते, मोबाईल खाली पडू शकतो. पॅरासेलिंग झाल्यानंतर आमचं होतं आता बंपर राईड. स्लिपिंग बंपर होतं, सिटिंग बंपर होतं आणि जेट स्की, हे 3 राहिले होते आमचे. तर आम्ही ते करायला परत या साईडला आलो दुसऱ्या स्पॉटवरती. ते आमचं इथे करण्यात आलं. तर वॉटर स्पोर्ट्स झाल्यावरती भूक लागली होती आणि टाईम पण बराच झाला होता. तर इकडच्या जवळच्या एका हॉटेलमध्ये आलो आणि फिश थाळी घेतली सगळ्यांनी. सुरमई
सुरमई फिश थाळी. आणि मालवणला आलो आणि फिश थाळी नाही खाणार तर काय मजा आहे दुसरी काही मजाच नाही. कोकणात आलाय तर जरा मच्छीचा आनंद घेतलाच पाहिजे. आणि जर तुम्ही समुद्राच्या किनारी आहातच जवळपास तर मच्छी जरूर खा. तर वॉटर स्पोर्ट झालं, सगळं जेवण झालं. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. संध्याकाळ झाली होती. संध्याकाळ झाली मग काय करूया तर एका ठिकाणी फिरायला जाऊया. ह्यांच्या सर्जेकोड गावामध्ये एक बाजूला एक कडा आहे. तिथे असं एका मूवीची शूटिंग पण झाली होती. तर तिथे आपण जाऊया, बघूया. बोलो कसं आहे, मस्त आहे. मी पहिल्यांदा पण आलो होतो तर सगळ्यांना घेऊन आम्ही पुन्हा त्या कड्यावरती गेलो. त्या कड्यावरची संध्याकाळ आहे ना ती बघण्यासारखी आहे. कड्यावर जाताना तुम्हाला एक मध्ये मंदिर लागतं, गावातलं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या बाजूने तो रस्ता जातो. आपण कड्याकडे चाललो आहे. हो जाम खराब होता रोड तेव्हा.
ही हळूहळू काढ ना फोटो पुढे तुम्ही आणि कोळंबी आहे रे तुला आयडिया नाही का माहिती वाटा माशी घेतली का फळ काढले ह्या गाडीचे काढून आता हे सोडवायला त्याचा 2-4 तर सगळं स्पोर्ट्स आणि झालं, कडा फिरून झाला. तर रात्री काय करूया, तर अमितच्या मित्रांनी सांगितलं आपण बांगडे आणूया. बांगडे काय ह्यांच्या गावामध्येच मासे पकडले जातात, तर आपल्याला बांगडे तिथूनच भेटणार होते. तर बांगडे आणूया आणि असे शेकोडी करून त्याच्यावरती आपण शिजवू आणि नंतर मग खाऊ. मग तो प्लॅन होता. तर या लोकांनी तयारी सुरुवात केली. सगळं शेकोडी लाकडं विकडं आणली, जाळायचं प्रोग्राम सुरुवात केलं आणि बांगडे विंगडे आणून सुरुवात झाली होती. हेमंत आपले मच्छी साफ करताना बांगड्याचा बेत आहे आज शेकोटीवर. खायला तत्पर ही माणसं. उत्सुकता बघा, फ्लॅश लाईट दाखवते, फ्लॅश लाईट. आणि इकडे न खाणारे मेंबर पण बघतात. अच्छा, तू खाणार आहेस? हा, न खाणाऱ्यांनी पण खायला आजपासून सुरुवात केलेली आहे. मी खातो. आम्ही ही मच्छी पकडून मळी मासा. आणि इकडे एक मेंबर, त्यांना काहीच पडली नाही, चाललंय आपलं इकडे फोनवर. चटणी फोनवर परमिशन घे. फोनवर 2 जण आता रेंज आले. बांगडू असे, बांगडू चमचमीत असं होय. माडी सोबत खायची. मासे साफ करून झालेत आपले. आता धुवायची प्रोसेस चालू आहे. धुवायची प्रोसेस पण खूप डेंजर आहे. 1-2 झाले की बंद.
मासे असे चांगले धुवून घेणार, मग नंतर परत एकदा खाऱ्या पाण्याने धुवून घेणार आणि नंतर मग आपण ते फ्राय करायला ठेवायचे, शिजवायला शेकोटीवर डायरेक्ट भाजायला ठेवायचे. भाजायला खाऱ्या पाण्यात काय धुवायचे ते पण सांग. खाऱ्या पाण्याने काय धुवायचे म्हणजे त्याला टेस्ट यायला, मीठ म्हणजे आपलं प्राकृतिक मीठ लागायला त्याला, म्हणजे परत मीठ लागायचे. एवढं मराठी बोलायचं. आता हेमंत साहेब आपले टाकतायत भाजण्यासाठी बांगडे आणि ते हवा घालायचं काम हवा घालायचं काम करतायत रोहन. बांगड्याचा वास यायला लागला. तर बांगडे आता आपले रेडी झाले आहेत खाण्यासाठी. तर आता आम्ही सगळे खाणार आहेत. आता तुम्ही आपला व्हिडिओ आपला खूप मोठा होणार आहे. जे उद्या कुठे कुठे फिरायचं आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असंच प्रेम राहू द्या. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये. धन्यवाद.